नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे गावाकडच्या पद्धतीने मस्त अशी मसालेदार उडीद डाळीची आमटी। तर गावाकडे ही खूप आवर्जून केली जाणारी पद्धत आहे। तुम्हाला ही आगळी वेगळी पद्धतीची जर आमटी शिकायची असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर पण मस्त अशी गावाकडच्या गावरान पद्धतीची मसालेदार झणझणीत उडीद डाळीची आमटी बनवायला सुरुवात करूया। उडदाची आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। तर इथं अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे। ही सालासकटचीच आहे, तुम्ही बघू शकता। कारण सालासकटची घेतली की याला चव छान येते। किंवा तुम्हाला ही घ्यायची नसेल नका घेऊ, बिना सालीची सुद्धा घेऊ शकता। तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला, एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलं, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आहे, इथं 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच इतकं आलं, 1 चमचा जिरे आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि इथं 5 ते 6 पालकाची पानं आहे। सर्वप्रथम मी धुवून घेतली, नंतर चिरून घेतली आहे आणि याचं पाणी निथळून यामध्ये ठेवली। तर आपण हे गावरान पद्धतीने मसालेदार उडदाची आमटी बनवत आहे, त्यासाठी मी थोडा पालक घेतला आहे यामध्ये। आता सगळ्यात अगोदर आपल्याला डाळ शिजायला घालायची आहे आणि त्याआधी मी वाटण करून घेते। तर वाटणामध्ये आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि आलं 1-2 चमचा पाणी टाकून याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता इथे कुकरमध्ये मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं होतं। पाण्याला छान दणकून अशी उकळी आली आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्याचबरोबर इथं उडदाची डाळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। तर ही यामध्ये घालायची। लक्षात ठेवा, पाण्याला खळखळून उकळी आली तरच आपल्याला ही डाळ यामध्ये घालायची, कारण मग ती छान शिजते। तर सगळ्यात अगोदर आपल्याला गॅस मोठा आचेवर करायचा की याला जो फेस येते तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण तो फेस आपल्या शरीरात जाता कामा नये। बघा, मस्त असा फेस वरती येऊ द्यायचा आणि हा वरती आलेला फेस काढून टाकायचा आहे। बघा, आणखी मी काढून घेते। आता गॅस कमी आचेवर करून घ्यायचा। आता यामध्ये आपल्याला पालकाची पानं घालायची आहे। तर इथं 7 ते 8 पालकाची पानं आहे, हे घालून घेते आणि मध्यम आकाराचा एक टोमॅटो यामध्येच घालून घ्यायचा, हा छान शिजतो म्हणून। तर पालकाने काय होते, या आमटीला छान अशी चव येते। आता इथं झाकण लावते मी, कुकरला लावायचं झाकण आणि मंद आचेवर। आता इथे 3 शिट्ट्या काढून घेऊया। आता इथे कुकरच्या मी 3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि वाफसुद्धा काढून घेतली आहे। झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता मस्त इथं आपली डाळ शिजली आहे। बघा, छान हातावर अशी मॅश होते। तर याला मी व्यवस्थित असं घोटून घेते। आता इथे गॅसवर पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल हलकंसं गरम झालं, आता यामध्ये जिरं घालायचं आणि बघा जिरं मस्त फुललं आहे। तर यामध्ये एक बारीक केलेला कांदा घालायचा आणि कांद्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा। आता इथे कांद्याला मस्त असा सोनेरी रंग आला आहे। आता यामध्ये आपल्याला लसूण, हिरवी मिरची आणि आलं याची मी बारीक पेस्ट करून घेतली। बघा, तर हे यामध्ये घालून घ्यायचे आहे। यामध्ये 2-3 चमचे पाणी घातलं आणि मस्त अशी पेस्ट करून घेतली। आता या तेलामध्ये छान ही लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट परतून घेऊया। आता यामध्येच आपल्याला गरम मसाला आणि हळद हे घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ हे सांगायला मी विसरले होते, तर आता घालते। आता हा मसाला 2-3 मिनटं छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर इथं मी तेलामध्ये मस्त हा मसाला परतून घेतला, मस्त असा खमंग वास येत आहे। तर इथं मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालते आणि या पाण्यामध्ये
एखाद मिनिट हा मसाला छान खडखडून असा उकळून घ्यायचा। तुम्ही बघू शकता मस्त असा हिरवागार रंग आला आहे बघा। याच्यावर हलकेसे बबल्स आले की आपल्याला डाळ यामध्ये टाकून घ्यायची आहे, की एकदा मिक्स करून घ्यायची। आणि त्याचबरोबर इथं मी डाळसुद्धा घोटून घेतली आहे, तर हे यामध्ये घालून घेऊया। मस्त अशी मसालेदार उडदाची आमटी एकदम जबरदस्त पद्धतीने तयार होते। तर ही गावाकडची पद्धत आहे। आता यामध्ये मी पाणी घालते। तर इथं मी टोटल 1 ग्लास पाणी घातलं आहे, एवढंच पाणी आपल्याला लागेल। मस्त अशी हिरवीगार आमटी दिसत आहे। आता यावर ठेवायचं झाकण आणि फक्त 5-6 मिनटं छान ही आमटी शिजवून घ्यायची। तर इथं 5-6 मिनटं झाली आहे आणि बघा मस्त अशी खडखडून आमटी शिजली आहे। आता गॅस करूया बंद। मस्त असा सुगंध येत आहे आणि चवही याची जबरदस्त लागते बघा। मस्त अशी दाटसर झाली आहे। तर ही गावाकडच्या पद्धतीने केली जाते आणि चव याची छान लागते। तर ही गरमागरम आमटी भाकरीसोबत खाण्याची वेगळीच मजा आहे। थंडीचे दिवस आहे, तर ही मसालेदार उडीद डाळीची आमटी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली ते। तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल अशी जबरदस्त रेसिपी आहे। तर मग वेळ वाया न जाता तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।